जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक, शिवसेना ठाकरे पक्ष, भुसावळ शहर शाखा. आजच आपल्याशी जाहीरपणे बोलण्याचं कारण असं की कालच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही योजना विकासाच्या जाहीर करण्यात आल्या आहेत ते पाहिल्यानंतर असं म्हणावंसं वाटतं की भाजप शिंदे सरकारचा पोकळ अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. कारण याच्यामध्ये निव्वळ म्हणजे येत्या विधानसभा निवडणुका समोर ठेवून हा संकल्प जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे नुकताच जो लोकसभेचा निकाल आला त्या निकालामुळे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये जी एक अपयशाची भीती मनामध्ये बसली की लोकसभेमध्ये जे निकाल मिळाले त्यामुळे भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं नाही. 400 जागा मिळवण्याचा त्यांचा संकल्प होता, तोही धुळीस मिळाला. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून लोकसभेला जे त्यांना अपयश आलं त्या अपयशाला मनामध्ये एक भीती असल्यामुळे त्यांनी एक जेमतेम म्हणजे त्यांच्याकडे पैसाच नाही. कारण राज्यावर 7,11,278 कोटीचं कर्ज झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे राज्य कर्जाच्या गर्तेत अडकलेलं असताना इथे मोठ्या प्रमाणात ते निधी देताना दिसत नाही आहे. त्यामुळे आपली बहिणीची माझी लाडकी बहीण वगैरे योजना त्यांनी जाहीर कराव्या लागल्या त्यांना. कारण की शेजारी राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये अशाच प्रकारच्या लाडकी बहीण योजनेतून मध्य प्रदेशमध्ये ज्या विजयाचं त्यांना एक अनुभव आलेला आहे त्या अनुभवामुळे आणि त्या निकालामुळे त्यांना असं वाटलं आहे की काहीतरी आमिष देणाऱ्या योजना आपण जाहीर केल्या पाहिजेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपलं भाजप शिंदे सरकार पुनश्च इथे स्थानापन्न झालं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी या अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या आमिष देणाऱ्या छोट्या छोट्या योजना जाहीर केल्या. त्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की लाडली बहीण योजना त्यांनी जाहीर केली, परंतु त्याच लाडली बहिणीच्यावर होणाऱ्या अत्याचाराबद्दल हे सरकार ब्रसुद्धा काढताना दिसत नाही. त्यांच्या अत्याचाराबद्दल कुठल्याही प्रकारचा त्यांनी संकल्प जाहीर केलेला नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्र राज्यात आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी काहीही योजना जाहीर करण्यात आलेली नाही. कापूस सोयाबीनचा प्रश्न याच्या बाबतीमध्ये सरकार काही बोललं नाही. कांद्याच्या बाबतीमध्ये धरसोडचं धोरण अजूनही सुरू आहे. नुकताच ग्राहकांना जो 20 रुपये किलोचा कांदा मिळत होता 15 ते 20 रुपये किलो, तो आता पुनश्च कालपासून 35 ते 40 रुपये किलोने विक्री होताना दिसते. म्हणजे या बाबतीतही स्पष्ट असं धोरण नाही. त्यानंतर राज्यातील मागास आदिवासी आणि इतर उपेक्षित गरीब समाजाबद्दल कोणतीही स्पष्ट आधार दिलासा देणारी योजना जाहीर केलेली नाही. तसंच याच गरीब घटकातील मागास दलित आदिवासी विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही प्रकारची शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत घोषणा करण्यात आलेली नाही. तसंच राज्यातील जे OBC असतील, सामान्य वर्गातील जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याही शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे घोषणा झालेली नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचं हे जे कोणत्याही प्रकारचं ठोस योजना आणि
मध्यम गरीबवर्गीय लोकांवर जी गेल्या 10 वर्षामध्ये ज्या महागाईने लोक त्रस्त आहेत, त्या त्रस्त लोकांना, सामान्य घटकाला कोणत्याही प्रकारे दिलासा या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मिळालेला नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प पोकळ आहे. त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही, लोकांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाला कुठल्याही प्रकारे सामान्य वर्गाचा आधार म्हणता येईल, दिलासा देणारा म्हणता येईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प नाही, असे मी या निमित्तानं पुनश्च या सरकारला जाहीरपणे सांगू इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.